काहीतरी चटपटीत आणि कुरकुरीत खावंसं वाटतंय का? तर आज आपण बनवणार आहोत झटपट होणारे असे क्रिस्पी ओनियन रिंग्स. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी आपण ब्रेड क्रम्स कसे बनवायचे ते पाहूया. त्यासाठी मी इथं 4 ब्राऊन ब्रेड घेतले आहे. तुम्ही व्हाईट ब्रेडसुद्धा घेऊ शकता. आता ह्या ब्रेडच्या मी कडा कापून घेतल्या आहेत आणि याच्यात आपण छोटे छोटे असे तुकडे करून घेऊ. आता हे ब्रेडचे तुकडे आपण थोडे थोडे करत मिक्सरच्या भांड्यामधनं याला बारीक करून घेऊ. बघा, या पद्धतीने आपण मिक्सरमधनं याला बारीक करून घेतलं आहे. आता याला कढईमध्ये टाकून याला कुरकुरीत होईपर्यंत आपण भाजून घेणार आहोत. सुरुवातीला तुम्ही थोडं हाय फ्लेमवर भाजून घ्या, नंतर लो फ्लेमवर याला छान क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. साधारणतः ह्या प्रोसेसला 5 ते 10 मिनटं जातात. बघा, आता आपले ब्रेड क्रम्स किती छान क्रिस्पी झाले आहेत. आता हे ब्रेड क्रम्स आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ. आता आपण स्लरी बनवून घेणार आहोत. त्यासाठी मी एका बाउलमध्ये 1 कप मैदा घेतला आहे आणि पाव कप कॉर्नफ्लॉवर घेतला आहे. त्यामध्ये चवीपुरता मीठ, 2 चमचे लाल तिखट, अर्धा चमचा काळी मिरी पावडर, 1 चमचा लसूण पावडर, अर्धा चमचा बेकिंग पावडर, 1 चमचा तेल आणि आवश्यकतेनुसार गार पाणी टाकत आहे. आता आपण याची स्लरी बनवून घेऊ. आपल्याला ही स्लरी फार घट्टही नाही आणि फार पातळही नाही अशी बनवून घ्यायची आहे. लक्षात ठेवा, याला पातळ करायचं नाहीतर ते ओनियन रिंगला चिटकत नाही. आता यासोबत खाण्यासाठी आपण एक मेयोनीजचा डिप तयार करणार आहोत. त्यासाठी मी एका बाउलमध्ये अर्धा कप व्हाईट मेयोनीज घेतला आहे. त्यामध्ये 3 चमचे केचप, 1 चमचा मस्टर्ड सॉस, 1 चमचा चिली सॉस, पाव चमचा लसणाची पेस्ट. आता हे सर्व आपण छान मिक्स करून घेऊ. आपला झणझणीत असा डिप तयार आहे. आता बघूया आपण कांद्याच्या रिंग्स कशा बनवायच्या आहे. साधारण कांदा आपल्याला अर्धा इंच जाडीचा असा गोल असा कापून घ्यायचा आहे. पुढचा आणि मागचा भाग न घेता आपल्याला फक्त मधला भाग घ्यायचा आहे. आता याची आपण गोल गोल असे रिंग काढून घेऊ. सर्वात आधी आपण मधला अनइव्हन भाग काढून घेऊ आणि त्यानंतर या ओनियनच्या रिंग काढून घेऊ. हळूहळू करत आपण या रिंग काढून घेणार आहोत. बघा, या पद्धतीने आपल्या रिंग निघाल्या आहेत. आपल्याला मध्यम आणि मोठ्या आकाराच्याच रिंग घ्यायच्या आहेत. आता आपल्या सर्व रिंग काढून झाल्या आहेत. आता ह्या रिंग्स आपण या स्लरीमध्ये टाकू आणि त्याला छान कोट करून घेऊ. फोकच्या साहाय्याने आपल्याला हे करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण याला ब्रेड क्रम्समध्ये टाकू आणि त्याला छान घोळून घेऊ. सर्वीकडे याला आपण ब्रेड क्रम्स व्यवस्थित लावून घेऊ. अशा प्रकारे आपण सर्व रिंग तयार करून ठेवणार आहोत. बघा, किती सुंदर दिसत आहेत. आता तेल पण गरम झालं आहे. यामध्ये आता ह्या रिंग आपण छान क्रिस्पी गोल्डन होईपर्यंत तळून घेऊ. हाय फ्लेमवर आपण ह्या छान क्रिस्पी होईपर्यंत तळून घेतले आहे. आता याला आपण टिश्यू पेपरवर काढून घेऊ. आणि आता याला आपण या डिपसोबत सर्व करूया. आहे ना झटपट रेसिपी आणि युनिक पण. ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा ह्या कशा झाल्या आहेत. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत खात राहा, स्वस्त राहा, मस्त राहा. थँक्यू.